माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज माझं प्लॅनिंग पुण्यातनं कोल्हापूरला जायचं आहे, त्यामुळं अथर्व मला स्टँडवरती सोडायला यायला आहे। मला लई दिवसापासून ब्लॉग काढायचं अशी माझी लई इच्छा होती। साहेब भेटलं, साहेबांचं ऑलरेडी चॅनेल आहे, मग कुठलं ब्लॉग काढायचं, कशा पद्धतीने व्हिडिओ क्रिएट करायचं हे काय मला कळत नव्हतं आणि त्या लेवलचं धाडस पण माझ्यात नाही आहे। बाबा ब्लॉग आपण क्रिएट करू शकतोय, चांगले चांगले व्हिडिओ आपण काढून पब्लिकला दाखवू शकतोय, असा हा जो कॉन्फिडन्स यांच्यावर आहे तो अजून माझ्या द्यायला लईच वेळ लागणार असं मला वाटत होतं। हा म्हटला काय विषय नाही, चुकलं तर पब्लिक काय मारत नाही आपल्याला, पब्लिकला जेवढ्या खऱ्यानं आपण ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करणार तेवढं पब्लिकला आवडतंय, जरी चुकलं तरी काय विषय नाही। आता ब्लॉग चॅनेल नवीन भावानं ओपन करून दिले, तो पहिलाच ब्लॉग आहे आणि भाव आपल्या पहिल्याच ब्लॉग मध्ये आपल्या संघ आहे। भावाला याबद्दल काय म्हणायचं आपण भावाला विचारूया। तुमच्या भाषेत म्हणायला गेलं तर विषय संपला। आता मी पण या ब्लॉगला जरा कंटिन्यू करतो आणि आता माहित नाही फ्रेम कशी येते याच्या फोन मध्ये, फ्रेम चांगली येत असेल। भाऊला म्हणलो भाऊ कोल्हापूर मध्ये काय चालतं ना भाई, तू ते दाखव। दुसरं घेण्याचं ते म्हणतो भाई मला तुझ्यावानी बोलता येत नाही। म्हणलं बोलता कोणालाच पहिले येत नाही, जन्मले जेवायला बसत आपण, हळूहळू शिकतो ना। तर भाईला म्हणलं बिंदास चालू कर, पब्लिक काय तुला येऊन मारणार नाहीये, तू तुझी दाखव लाईफ काय काय नाही। आणि भाऊनी निर्णय घेतलेला आहे की भाऊ आता कोल्हापूर एक्सप्लोर करणार आहे खतरनाक विषयामध्ये, आणि भाऊ आता कोल्हापुरात ढिगाणा होणार आहे, काही विषय नाही, निस्ता प्रणव भाऊ मोरे चालणार आहे। चॅनलचं बी नाव आहे कोल्हापूरचा पाण्या, चॅनलला लवकर सबस्क्राईब करा। की आता आम्ही पुण्यात आहे, आता इथून ते कोल्हापूरला जाणार आहे उद्या, म्हणजे आजच निघणार आहे, तर मग ते उद्या परवापासून ब्लॉग्स चालू करणार आहे। आणि त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। आपल्या भावाला नवीन चॅनल आहे, आपल्या माणसांना वरती आणा, मराठी इंडस्ट्रीला वरती आणा, मराठीत भाऊ ब्लॉग्स बनवणार आहे, काही विषय नाही। लवले ब्रिज जवळ अथर्व सोडायला आलता आपल्याला आणि बसची वाट बघत होतो, बस काय मला मिळालं नाही। शेवटी आपल्याला 4 व्हीलर मिळाली आणि 4 व्हीलर मिळाल्यानंतर जेवढा आनंद मला झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला की मला कोल्हापूरचा माणूस भेटला। आपल्या कोल्हापूरच्या आसपासचे माणसं ज्या वेळेला आपण जगाच्या पाठी कुठं पण जातोय की नाही, ज्या वेळेला दिसतात त्यावेळेला इतका आनंद होतोय तो गगनात मावत नसतोय आनंद। हे दादा बाजार भोगावचे आणि हे माझ्या गावाच्या जवळचीच आहे आणि हे आपल्या प्रॉपर कोल्हापूरच्या आसपासचे असल्यामुळं मला इतका कम्फर्टेबल भारी वाटलं मला की काय विचारायला नको। आणि आपण आता नेक्स्ट कसा प्रवास आपण करणार आहे याला आपण पुढच्या याच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत, सो कंटिन्यू। फलटण मध्ये आपण इथं आता पुण्यातनं इथं पोहोचलोय, आता कोल्हापुरात जायला आपल्याला 6:30 वाजणार आहेत आणि दादानी एकदम फास्ट गाडी घेऊन आलेले आहेत, घुमवत आणि की बडीव चिकळ्या उडीव, आणि काही विषय नाही। बसमध्ये जसा आपण प्रवास करतोय तसं 4 व्हीलर मध्ये मी पहिल्यांदा प्रवास करतोय पुण्यातनं ते कोल्हापूरपर्यंत, आणि म्हणजे गाडी लय भारी, एसी बीसी विषय हार्ड आहे आणि एकदम बसायला कम्फर्टेबल वाटतंय आणि काहीच विषय नाही, मस्त वाटलं मला। कोल्हापूर 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 माझं कोल्हापूर। तर आता कोल्हापुरात पोहोचलोय मी, निवांत मस्त एकदम कडक वाटाले कोल्हापुरात आल्यावर पुण्यातनं। सो गाईज फायनली मी आता माझ्या घरी पोहोचलो आहे, लईच भारी वाटाले पुण्यातनं कोल्हापूरला आलोय आणि घरच्यांना किती आनंद झालाय, तर फक्त भाऊला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, काही विषय नाही, तुमचा आशीर्वाद त्यासोबत असू द्या। आणि तू बोल आता काय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकर।